नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। समाजामध्ये दुसरा तिसरा व्यक्ती सोडला तर शक्यतो सर्वात जास्त लोकांच्या बोलण्यातून एकच शब्द सारखा ऐकायला मिळतो, तो म्हणजे स्वार्थी। मला तरी असं वाटतं, स्वार्थी म्हणजे काय हे तुम्हाला सांगायची गरज नाही। सर्वांनाच आपल्या जीवनात एखादा तरी स्वार्थी व्यक्तीचा अनुभव आलेला असतो। तसे तर हे सर्व जगत स्वार्थाने भरून पडलेला आहे। तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, यात काय तुमचे स्वार्थ दडलेला नाही? उत्तर हो असणार, कारण तुम्हाला स्वार्थी लोक कसे असतात हे जाणून घ्यायचं आहे। म्हणूनच तुम्ही या व्हिडिओला पाहत आहात। स्वार्थी तुम्ही आहात, स्वार्थी मी पण आहे, स्वार्थी सर्व लोक आहेत, परंतु स्वार्थ दोन प्रकारचे असतात। पहिला म्हणजे ज्यामुळे आपला हेतू किंवा स्वार्थ साध्य होतो, परंतु त्यामधून दुसऱ्याचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही, तसा स्वार्थ। आणि दुसरा स्वार्थ म्हणजे ज्यात आपला स्वार्थ साध्य होण्यासाठी दुसऱ्याचे नुकसान जरी होत असेल तरी त्या गोष्टीचा विचार न करता तसे करणे हा होय। तुम्ही या दोन्हीमधील कुठले स्वार्थ आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। मित्रांनो, अनेकदा आपल्या व्हिडिओमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। जेव्हा आपला एखादा मित्र किंवा नातेवाईक हे आपला उपयोग करून त्यांचे काम करून घेतो आणि त्याचा तो स्वार्थ आपल्यावर भारी पडतो, तेव्हा खूप वेळ झालेली असते। त्यावेळेस तुमच्या मनात एक वाक्य नेहमी येते, हा इतका स्वार्थी असेल असं मला वाटले नव्हते। मला जर आधी माहिती असतं हा असा आहे तर मी त्याच्यापासून दूर राहिलो असतो, परंतु तोपर्यंत ती वेळ निघून गेलेली असते। आपण या व्हिडिओमध्ये तेच समजून घेणार आहोत की अशी स्वार्थी सेल्फिश व्यक्ती कशी ओळखायची। चला तर बघूया। तुम्ही एखाद्या व्यक्तीला सारखी मदत करता आणि एक दिवस अचानक तुम्हाला जर काही अडचण आली आणि तुम्हाला त्या व्यक्तीची मदत हवी असल्यास ते तुम्हाला कुठलीही कारण सांगून तो प्रसंग टाळतात। समजून घ्या की असा व्यक्ती स्वार्थी आहे आणि त्याच्याजवळ कारणांचा खजिना आहे, त्यावर तुम्ही कधीच मात करू शकत नाही। तो व्यक्ती तुम्हाला असे काही कारण शोधून सांगेल की त्यासमोर तुम्ही नक्की गुडघे टेकाल। स्वार्थी असलेला व्यक्ती स्वतःचं काही प्लॅन करेल आणि स्वतःच तो प्लॅन रद्द करेल, कारण त्यात तुमचा निर्णय असण्याचा काहीच प्रश्न नसतो, कारण तो व्यक्ती स्वार्थी आहे। तो फक्त त्याचाच स्वार्थ बघेल। स्वार्थी व्यक्तीने घेतला निर्णय हा त्याचा फायनल निर्णय असतो, त्यात ते तडजोड अजिबात सहन करत नाहीत। हे करायचे म्हणजे हे करायचे यावर त्यांचा दृढ विश्वास असतो, कारण तो व्यक्ती स्वार्थी असतो। तुम्हाला वरवर ओळखणारा व्यक्ती अचानक तुमची चापलुसी करायला लागतो किंवा तुम्हाला अचानक सन्मान द्यायला लागतो, तेव्हा समजून घ्या तुमच्यात त्याला बकरा दिसला आहे आणि तो तुम्हाला कापण्याच्या तयारीत आलेला आहे। त्याचे तुमच्याकडे काहीतरी नक्की काम आहे, शक्यतो त्याला बळी पडू नका। स्वार्थी व्यक्ती हे चुगलखोर स्वभावाचे असतात। याचं त्याला त्याचं याला सांगत फिरणे हे त्यांचे दैनंदिन बिनपगारी काम असते। असा जर व्यक्ती तुमच्या संपर्कात असेल तर त्यापासून लांब राहणेच योग्य आहे, कारण अशी व्यक्ती त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी तुमच्या पण काही गोष्टी तिसऱ्या व्यक्तीला नक्कीच सांगू शकतो। तुमच्या मित्रांमध्ये असे काही नमुने नक्कीच असणार जे तुम्हाला असे म्हणून पैसे उधार मागतील की तुमच्याकडून जर पैसे मिळालेच नाही तर त्यांचे काम होणार नाही। उदाहरणार्थ, ते नमुने म्हणजेच मित्र तुम्हाला म्हणतील की अरे यार, मला 100 किंवा 500 रुपयेच कमी पडले, प्लीज मला दे, नाहीतर माझं काम राहील। असे कारण देऊन माझ्या जवळून 200 ते 100 घेऊन जाणारे 7 ते 8 मित्र आहेत। मी त्यांना 200 रुपये वाली गँग असे म्हणतो।
तर मित्रांनो, आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तसेच शक्य असल्यास तुमच्या स्वार्थी मित्रांना हा व्हिडिओ आवर्जून नक्की शेअर करा। या माध्यमातून त्यांच्यात थोडा जरी प्रकाश पडला तर धन्य। आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला अवश्य भेट द्या।